हॅलो फ्रेंड्स, वेलकम लेडीज फॅशन क्लब. स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या एक नवीन आणि खास व्हिडिओमध्ये. तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं, खूप महत्त्वाचा विषय आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जेवढ्या माझ्या बहिणी आहेत, जेवढ्या ताई आहेत, सगळ्यांनी भरपूर कमेंट केली. त्यासाठी त्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो. जर कोणी घरगुती काम करत असेल, टेलर काम करण्याची इच्छा असेल, ज्यांना कोणाला टेलर काम करता येते, त्यांना खूप प्रॉब्लेम असतील किंवा जे टेलर काम करण्यात इच्छुक आहे पण शिकायला कोर्सला कुठे वेळ भेटत नाही जायला, किंवा युट्यूबच्या माध्यमातून जे गेले काही वर्षापासून काम करतायत, असे भरपूर मेसेज आले मला. अशा बऱ्याच महिला आहेत ज्या टेलर काम करताय, त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे आजचा. आणि प्लीज त्यांना जर टेलर काम करायचं असेल परफेक्ट, आणि जर त्यांना टेलर कामामध्ये पुढं अजून शिकायचं असेल आणि परफेक्ट काम करायचं असेल, ज्यांना कुणाला कोर्स किंवा फॅशन डिझाईन करण्यासाठी सुविधा उपलब्ध नाहीये किंवा वेळ नाहीये किंवा त्या जाऊ शकत नाहीये, ज्या घरगुती महिला आहेत, ज्या दैनंदिन जीवनात वेळ काढून आपलं काम करतात, खास त्यांच्यासाठी मी महत्वाची गोष्ट सांगणार आहे. जर ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला टेलर काम शिकायचं असेल तर तुम्ही प्लीज जे मी तुम्हाला 5 मिनिटं महत्वाची माहिती सांगतोय टेलर कामाविषयी, ती तुम्ही नक्की ऐकावी अशी माझी विनंती आहे. तर 2-3 दिवसापासून मी जे टेलर कामाबद्दल जे व्हिडिओ टाकतोय, त्या व्हिडिओला तुम्ही खूप प्रतिसाद देताय आणि तुम्ही जे कमेंट करताय त्या कमेंट मधून माझ्या खूप आधी पण लक्षात आलं होतं, पण कमेंट मधून खरं जे मला मी काम शिकत असताना जे म्हणायचे ते खरं आहे. खूप प्रॉब्लेम आहेत टेलर कामामध्ये, खास करून जे मराठी महिला आहेत, आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी. कारण मी ज्यावेळेस काम केलं, फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला मुंबईला असताना, तिकडे मी जॉब केला, काम पण केलं, तिकडे 2-3 वर्ष मी दुकान चालवलं. त्यावेळेस त्या पूर्ण स्टाफमध्ये मी एकटा मराठी मुलगा होतो. बाकी सगळे यूपी, बिहार, शेट्टी लोक, म्हणजे कर्नाटक, जास्त करून कर्नाटक ह्या साईडचे सगळे टेलरमध्ये मास्टर होते. फक्त मी एकटाच मराठी माणूस होतो. आणि ते मला असे बोलायचे की तू चुकून कसं काय या क्षेत्रामध्ये आला. तर मला फॅशन डिझाईनची आवड होती. मी फॅशन डिझाईन केलं घाटकोपरला, आणि त्यानंतर विक्रोळीमध्ये मी दुकान चालवलं. घाटकोपरमध्ये 2 वर्ष दुकान चालवलं. तर सगळे मला बोलायचे की तू या क्षेत्रात कसा आला. तर त्यावेळेस मला एवढं समजत नाही, पण आता समजतं का खरंच ते जे बोलले होते ते खरंय. आणि खरंच आपण मराठी जी मुलं किंवा महाराष्ट्रातली जी मुलं आहेत ते ह्या क्षेत्रात भरपूर म्हणजे नाहीच आहे जवळजवळ. मी ज्यावेळेस मुंबई सोडली, गावाला शिफ्ट झालो, इकडे मी दुकान टाकलं, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं का खरंच मराठी क्षेत्रामध्ये कोणीच नाही. आणि सगळे मला विचार, तू लेडीज काम करतो टेलर काम, मग आम्हाला वाटलं तू जेंट्स काम शिकला असं. पण मला कळत नव्हतं सुरुवातीला का हे असं का बोलतात ते. आणि लेडीज काम करण्याची लाज का वाटते लोकांना, किंवा जे मुलं आहेत त्यांना आजकाल, ते मला कळत नाही. आज आपण जे काम करतोय ह्या क्षेत्रामध्ये बाहेरच्या राज्यातील मुलं भरपूर पुढे आहेत. मोठमोठे मास्टर आहेत मुंबईमध्ये, कर्नाटक, यूपी, बिहार तिकडचे. पण महाराष्ट्रातले जे जुने लोक होऊन गेले त्यानंतर आता नवीन पिढीमध्ये भरपूर कमी आहेत. मला माझ्या बरोबरचे किंवा आता मी जे माझ्या दुकानामध्ये एवढं काम आहे, मी मध्यंतरी यूपी बिहारहून 2 मुलं कामासाठी आणले होते, पण आता भेटत नाहीये. ते पण इकडे यायला मागत नाही, कारण त्यांना 30-30 हजार रुपये पेमेंट आपण द्यायचं. आणि आपण काय करायचं मग, किंवा त्यांना एवढे 30-30 हजार रुपये पेमेंट आपल्याला द्यावं लागतं. आणि स्थानिक महिलांना जर शिकवलं, मुलींना शिकवलं, तर ते लग्न करून कुठे शिकल्यानंतर त्यांना लग्न करून जावं लागतं. किंवा ज्या लग्न झालेल्या महिला आहेत ते दुकानात येऊन दिवसभर काम करू शकत नाही, त्यांना घरी काम द्या असं बोलतात, किंवा त्यांची काम करण्याची इच्छा आहे. पण खरं नाही, या क्षेत्रामध्ये आपले मराठी माणसं खूप मागे आहेत टेलर कामामध्ये, खास करून लेडीज टेलरमध्ये. महिला भरपूर काम करतात आहे, पण महिला काम करतात आहे पण त्यांना व्यवस्थित गायडन्स नाहीये, व्यवस्थित कोर्स नाहीये. अजून पण आपल्या मराठी महिला ज्या कटोरी आणि फोर्टक्स मध्येच अडकलेले आहे. बाकी हे जे टेलरिंग क्षेत्र हे खूप फार पुढे गेलेलं आहे, फॅशन डिझायनिंग फार पुढे गेलेले आहे. मुंबईला ज्यावेळेस मी होतो त्यावेळेस कॉर्सेट किंवा असे नवीन नवीन प्रकार आहेत जे अजून आपल्याकडे नाही, पण कुणी शिवत पण नाही किंवा कुठला टेलर बनवत पण नाही. अजून आपण खास करून कटोरी आणि फोर्टक्स ह्याच ब्लाऊज मध्ये अडकलेलो आहे. आणि बिझनेससाठी अनुभव नाहीये, किंवा समजून सांगण्याला वेळच्या वेळी गायडन्स करायला कोणी नाहीये. जसं आपण एखादा ड्रायव्हिंग क्लास केला म्हणजे लगेच आपण हायवेला गाडी चालू शकत नाही. त्याच्यासाठी प्रॅक्टिस करावी लागेल, मेहनत घ्यावा लागेल, अनुभव पाहिजे. अशाच प्रमाणे आपण नुसता कोर्स केला तर लगेच शॉप किंवा कस्टमरचं काम घेऊ शकत नाही. आणि अशा भरपूर महिलांचे कमेंट आले, मी 2 दिवस झाले कमेंट वाचतोय, आणि इतके प्रॉब्लेम्स आहेत, छोटे छोटे इतके प्रॉब्लेम्स आहेत. मी विचार केला की मी म्हणजे 2-3 वर्षापासून मी टेलर कामाचा व्हिडिओ बनवतोय, पण मी जास्त व्हिडिओ टाकत नव्हतो कारण कामाचा भरपूर लोड आहे.
मी एका ब्लाऊजचे 300-350 रुपये साध्या ब्लाऊज पासून तर 1200-1500 रुपयापर्यंत शिलाई घेतो दिवसाला. मी 10 ब्लाऊज बनवतो, आम्ही दोघं जण मिळून. आमच्याकडे कोणी कारागीर नाहीये, कोणीच नाही. तुम्ही विचार करू शकता की मी दिवसभरात किती काम करू शकतो. जे काही मुलं 10 किंवा 20,000 25,000 काम करतात, त्यांनी जर आज टेलर काम शिकले आणि दिवसाला 5 ब्लाऊज बनवले तर ते चांगला पगार पाडू शकतील. इतकं चांगलं काम आहे. पण माहित नाही का या क्षेत्रामध्ये फार कमी आहेत. आपल्या मराठी क्षेत्रातली जी मुलं आहेत ते फार कमी आहेत. महाराष्ट्रीयन मुलं फार कमी आहेत या क्षेत्रामध्ये. आणि जे काम करतात घरगुती महिला वगैरे, त्यांची काम करण्याची इच्छा आहे, पण बिलकुल सुद्धा म्हणजे काहीतरी अर्धवट माहिती असल्यामुळे आणि त्यांची पण चूक नाही, त्यांना कुठेतरी गायडन्स किंवा वेळ नसल्यामुळं किंवा अधुरं ज्ञान असल्यामुळे होऊ शकतं. खूप खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम्स आहेत. आपल्या युट्यूब माध्यमातून 2-3 महिला शॉपवरती आलेले आहेत स्थानिक, का तुम्ही आम्हाला काहीतरी गायडन्स करा, आम्हाला असं व्यवस्थित. आणि कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही बघा जाऊन का भरपूर असे कमेंट केले की दादा आजपर्यंत आम्ही 2-2 वर्षापासून युट्यूब बघतोय, प्रामाणिकपणे शिकवणारं कोणी नाही भेटलं. आणि मी खऱ्याने सांगतो, जसं मी इथे दुकान टाकलं त्यावेळेस मला बॉम्बे टेलर म्हणायचे. कस्टमरनेच माझं नाव ठेवलं दुकानाचं बॉम्बे टेलर. मी कधी बोर्ड लावला नाही, काही नाही, तरी भरपूर काम आहे. त्याचप्रमाणे मी युट्यूब चॅनल चालू केला. मी माझं नाव नाही सांगितलं तरी पण सगळे मला दादा दादा म्हणजे बहीण भावाच्या नात्याने मला सगळेजण बोलतात, दादा मला हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे. तुम्ही सगळे मला दादा बोलता तर मी तुम्हाला एक विश्वास देतो की येणाऱ्या काळामध्ये मी प्रामाणिकपणे मी सगळ्या अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या आजपर्यंत मी फक्त तुम्हाला 10%, तुम्हाला हे जे टेलरिंग क्षेत्र आहे 10%च गोष्टी माहिती आहे. कटोरी प्रिन्सेस कट सोडलं तर फार तुरळक गोष्टी, त्याच्यात पण भरपूर चुका आहेत तुमच्या, ज्या मला तुम्ही कमेंटमध्ये सांगत राहता, बरं वाटतं. पण मला असं एवढे छोटे छोटे प्रॉब्लेम्स तुम्हाला अजून सुद्धा माहिती नाही. तुम्ही एवढ्या दिवसापासून काम करतायत, प्रयत्न करतायत, चांगलं काम घ्यायला भीती वाटते. आणि कुठेतरी मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी बंद झाल्या पाहिजे आणि प्रत्येक महिलेने, प्रत्येक ताईने घरामध्ये बिंदास कटोरी प्रिन्सेस कट फोटोस बिंदास शिवले पाहिजे, काही प्रॉब्लेम न होता. त्यासाठी मला तुमचा सपोर्ट हवाय. आणि मला कोणाला तरी दाखवून द्यायचंय की मराठी क्षेत्र सुद्धा आता आपल्या टेलर कामामध्ये पाठीमागे राहिलेलं नाहीये. चांगल्या चांगल्या दुकानाला सुद्धा भारी पडेल अशा घरगुती महिला काम करतात. असं काही येणाऱ्या काही दिवसात मला दाखवून द्यायचे कोणाला तरी, म्हणून तुमचा सपोर्ट हवाय मला. आणि मी तुम्हाला प्रॉमिस करतो की येणाऱ्या काळामध्ये 7-8 महिन्यामध्ये मी एवढे प्रॉब्लेम्स तुमचे दूर करणार आहे ब्लाऊजच्या माध्यमातून. तुम्ही फक्त घाई न करता स्टेप बाय स्टेप आपण जे शिकतोय, तुमचे जे प्रॉब्लेम्स मला येते त्याच्या माध्यमातून मी व्हिडिओ बनवतोय आणि त्याच्यातूनच बरेच प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करणार आहे. तुम्ही कमेंटमध्ये जाऊन बघा, कमीत कमी कालच्या कटिंगच्या व्हिडिओ पासून आजपर्यंत 50 ते 60 असे मेसेज आले की दादा आम्ही तुझी कटिंग बघून ब्लाऊज बनवला आणि तो परफेक्ट आला, थँक्यू सो मच, धन्यवाद, खूप आभार व्यक्त करते. तुम्ही एकदा जाऊन बघा. त्यांच्या बोलण्यातूनच त्यांच्या कामाविषयी प्रेम आणि कामाविषयी प्रामाणिकपणा तुम्हाला लगेच दिसेल. तर मला खरंच असं वाटतं की येणाऱ्या काही काळामध्ये आपले सगळे प्रश्न सोडले पाहिजे आपण, आणि आपण एक असा प्लॅटफॉर्म तयार करू का तुम्हाला कोणाकडेही आणि मदत मागण्याची किंवा कोणाकडे जाऊन कोर्स करायची गरज पडणार नाही. कारण कोर्सच्या नावाखाली पण आजकाल तुम्हाला माहिती आहे, कारण माझ्याकडे स्वतः आलेल्या बऱ्याच महिला अशा की त्यांनी कोर्स करून सुद्धा त्यांना ब्लाऊज शिवता येत नाही, का तर व्यवस्थित गायडन्स केलेलं नाही, बेसिक सांगून टेलर काम करता येत नाहीये. प्रत्येक कामातून खूप त्यांच्या दैनंदिन जीवनात हातभार लागेल. त्यामुळे मी कुठेही मी प्रिन्सेस कट साठी तुम्हाला एक सांगतो का मला बऱ्याच जणांनी कमेंट केली दादा प्रिन्सेस कट कटिंगचे व्हिडिओ टाक. मी टाकत नाही, त्याच्या मागे कारण असं आहे की मला तुम्हाला असंच काहीतरी सांगायचं नाहीये. मी जी प्रिन्सेस कट कटिंग केली ती खूप म्हणजे मी स्वतः त्याच्यावरती एवढं काम केलंय, स्वतः एवढं डेव्हलप केलंय का मला आता प्रिन्सेस कट मध्ये काहीच प्रॉब्लेम होत, इतका परफेक्ट काम करतोय. आणि मी लगेच तुम्हाला सांगणार नाहीये, त्याचं कारण असं आहे का आपला जो फॅमिली आहे ती खूप थोडीशी अजून मोठी झाली पाहिजे ना. आणि मला आधी तुमचे कटोरीचे आणि फोरटकचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्याच्या नंतर आपण प्रिन्सेस कट घेणार आहे. स्टेप बाय स्टेप ज्याप्रमाणे आपण चाललोय त्याप्रमाणे मी जे सांगतोय ते खरं आणि तुमच्या खूप फायदेशीर आहे. तुम्ही माझे व्हिडिओ बघितल्यानंतर ते एकदा आजमावून बघा. ज्यांनी पहिल्यांदा हा व्हिडिओ बघताय त्यांनी चॅनल पेजवरती जा आणि जे कटिंग दाखवली त्याप्रमाणे कटिंग करून बघा, तुम्हाला लगेच प्रॉब्लेम लक्षात येतील. मी जे सांगितलं तुम्हाला फॅशन डिझायनिंग मध्ये 10% सुद्धा नाही सांगितलं. अजून बऱ्याच गोष्टी अशा शेअर करायच्या, मला बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगायच्या अशा ज्या गोष्टींपासून तुम्हाला खूप म्हणजे खूप फायदा होणार आहे. त्यासाठी तुम्ही माझ्या पाठीशी पण उभे राहा आणि मी तुमच्या प्रत्येक प्रश्नावरती 100% खरा उतरेल. मी घाई न करता तुम्ही ज्याप्रमाणे मला कमेंट मध्ये सांगताय त्याचप्रमाणे सांगा. लवकरच आपण एक प्लॅटफॉर्म तयार करू व्हॉट्सअपला किंवा इन्स्टाला, ज्याच्यावरती तुम्ही मला फोटो पाठवू शकता का अशा प्रकारचा प्रॉब्लेम ब्लाऊज म्हणजे माझ्या लवकर लक्षात येईल आणि मी तुम्हाला त्याच्यावरती सुद्धा सोल्युशन लगेच सांगणार आहे. आता आपण सुरुवात केलेली, अजून तुम्हाला
नुसता कट विथ प्रिन्सेस कट नाही तर आपल्याला पुढे भरपूर प्रकार आहेत, ते सगळे प्रकार मला तुम्हाला शिकवायचे. आणि मी तुम्हाला विश्वास देतो की तुम्हाला युट्यूब माध्यमातून इतकं परफेक्ट करणार आहे. आणि राहिलेली जी कसर आहे, समजा उद्या राहिलेलं थोडंफार जे नॉलेज आहे ती मी तुम्हाला ज्यावेळेस आपण कुठेतरी सेमिनार घेऊ फ्रीमध्ये प्रत्येक जिल्ह्यात राज्यात, जसं मला शक्य होईल. माझं खूप स्वप्न आहे का मला फ्रीमध्ये सेमिनार करायचे आहेत मोठे मोठे, आणि मी ते नक्की करीन तुमचा सपोर्ट असेल तर. तुम्हाला जे पण वाटतंय ते मला कमेंटमध्ये सांगा आजच्या व्हिडिओ बद्दल, कारण आज जो व्हिडिओ बनवलाय मी याच्याबद्दल मला तुम्ही कमेंट करा अशी माझी खूप इच्छा आहे. वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा का मी काय करायला हवं आणि कशा प्रकारे तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून कशा प्रकारे शिकवलेलं आवडेल हे मला नक्की तुम्ही सांगा. चेहऱ्यावरून तुम्हाला थकल्यासारखं वाटत असेल त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे की दिवसभर किती काम असतं, कामाच्या याच्यातून मी थकलेला असतो आणि सगळं कामावरून मी संध्याकाळी व्हिडिओ बनवतो, म्हणून नेहमी थकलेला दिसत असेल तुम्हाला. त्यासाठी तुम्ही प्लीज समजून घ्या मला. उद्या परत पुन्हा व्हिडिओ बनवीन, पण उद्या दिवसभरात तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ज्या पण माझ्या ताई बघतायत व्हिडिओ, त्यांनी व्हिडिओ बघितला असेल तर नक्की मला कमेंटमध्ये तुमचं सजेशन मला खूप गरजेचं आहे. का मी जे करतोय ते योग्य आहे की नाही तुमच्यासाठी हे मला कळणं फार गरजेचं आहे, म्हणून नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. भेटूया पुन्हा उद्या नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.